ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। भगवद्गीतेच्या धावत्या चिंतनातील पहिला प्रथमोध्याय आज आहे. पहिल्या अध्यायाचं चिंतन आपण करणार आहोत. मधुसूदन सरस्वतींच्या मते पहिल्या अध्यायाचं नाव अर्जुन विषाद योग आहे. अर्जुनाचा शोक, विषाद, अर्जुनाला झालेलं दुःख त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. अर्जुनाचा शोक सुद्धा आपला शोक निवृत्त व्हावा म्हणून कामी येतो. आपल्या शोकाने, मोहाने आपण दुःखी होतो, इतरही दुःखी होतात, पण अर्जुनाच्या शोकाने, विषादाने आपण सगळे सुखी होणार आहोत म्हणून हा पहिला अध्याय आहे. अर्जुनाचा विषाद सुद्धा रेखाटला गेलेला आहे. या ठिकाणी अध्यायाची सुरुवात आपण करूया. अर्जुन विषाद योग प्रथमोध्याय. सगळ्यात सुरुवातीला धृतराष्ट्र उवाच. बघा, धृतराष्ट्राने प्रश्न केला म्हणून धृतराष्ट्राला पहिलं स्थान गीतेमध्ये प्राप्त झालं. म्हणून परमार्थामध्ये आल्यानंतर प्रश्न करावेत, पण त्याने केलेला प्रश्न हा मोहातून होता. मोहामुळे त्याला तो प्रश्न पडला म्हणून इतरत्र कुठे धृतराष्ट्राला स्थान मिळालेलं नाही. आपला प्रश्न मोहातून नसावा, मोह निवृत्त करणारा असावा. आपला प्रश्न काळजीतून नसावा, काळजी निवृत्त करणारा असावा. असा प्रथमोध्याय ध्याय अथ म्हणजे आता, प्रथम पहिला अध्याय. धृतराष्ट्र उवाच. धृतराष्ट्र म्हणाला, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. किम अकुर्वत. माझे आणि पांडवाचे, मामकाः आणि पांडवाचे जे पुत्र आहेत ते धर्मक्षेत्रावरती, धर्मक्षेत्र म्हणजे कुरुक्षेत्र, जे की धर्माचं क्षेत्र आहे, ज्या ठिकाणी मोठे मोठे यज्ञ आजपर्यंत पार पाडले गेले, अशा प्रकारच्या कुरुक्षेत्रावरती माझे आणि पंडूचे मुलं गेलेले आहेत. ते काय करत आहेत, अशा प्रकारचा प्रश्न. आता या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की युद्धच करायला गेलेले, कशाला विचारायचे काय करतायत, कोण जिंकला, हा प्रश्न व्हॅलिड होता, विचारू शकत होते. पण या ठिकाणी चिंतन करणारे असे म्हणतात की जे क्षेत्र होतं, ठिकाण जे होतं युद्ध करायचं, ते युद्ध करायचं ठिकाण हे धर्मक्षेत्र होतं. म्हणजे धर्मक्षेत्रात गेल्यानंतर त्यांच्या बुद्धीचा कायापालट झाला की काय, असं चिंतन करून प्रश्न विचारण्यात आला. म्हणजे क्षेत्राच्या आपल्या बुद्धींवरती वेगवेगळे परिणाम असतात, त्या क्षेत्राचा परिणाम झाला की काय, म्हणून युद्ध करायला गेलेले असताना सुद्धा काय करतायत, अशा प्रकारचा प्रश्न विचारला. संजयाने उत्तर सांगितलं जे काही घडतंय ते. दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत. मग काय झालं, संजय सांगतो की पांडवांचं असं हे सैन्य बघून, अनिकम व्यूढम युद्ध रचना पाहून, दुर्योधन, दुर्योधन जो की मुख्य आहे, तो आचार्यांच्या जवळ जातो, द्रोणाचार्यांच्या जवळ जातो आणि पुढील वचन, राजा वचनम अब्रवीत. आता या ठिकाणी
दुर्योधन राजा नाहीये खरं पाहता. कारण की राज्य कोण घेणार याच्यासाठी युद्ध चाललेलं आहे. पण धृतराष्ट्राला आनंद व्हावा, धृतराष्ट्राचा विश्वास संजयावरती बसावा म्हणून संजय त्याला राजा म्हणतो. संजय दुर्योधनाला, धूर्ताला राजा म्हणतो का? तर त्याचा विश्वास बसावा म्हणून. राजा वचनम अब्रवीत, वचनम शब्द अब्रवीत बोलला. काय कशामुळे बोलला? पांडवांचं युद्ध आणि युद्ध रचना बघून बोलला. काय बोलला? पश्यैतां पांडुपुत्राणाम आचार्य महतीं चमूम व्यूढाम द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. असं बोलला की आचार्य, आचार्य पश्यताम, तुम्हीच बघा, तुम्हीच बघा. पांडुपुत्राणाम महतीम चमूम, पांडुपुत्रांनी म्हणजे पांडवांनी केलेली ही मोठी सैन्य रचना तुम्हीच पहा. आणि ही कोणी केलेली आहे? द्रुपद पुत्रेण, द्रुपदाच्या पुत्राने केलेली आहे. द्रुपदाचं आणि द्रोणाचार्यांचं थोडस वैर असल्यामुळे द्रुपदाच्या पुत्राचं नाव घ्यायच्या ऐवजी द्रुपदाचं स्मरण तो करून देतो. असा हा दुर्योधन धूर्त आहे. आणि तव शिष्यनं, तुमचा शिष्य म्हणजे सांगायचं काय? तुमचा शिष्य तुमच्या विरोधात उभा आहे बघा. आणि तुमचा जो शिष्य आहे त्याच्या वडिलांचं आणि तुमचं सुद्धा संबंध चांगले नाहीत म्हणून तुम्ही यांचा सूड घ्या, यांच्या विरुद्ध चांगल्या प्रकारे लढा, अशा प्रकारचं वाक्य दुर्योधन बोलतो. आणि पांडवांच्या सैन्याचं वर्णन करतो. अत्र शूरा महेश्वासाः भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. आता या सगळ्यांचं वर्णन हे कोण कोण होते हे सांगत नाही. थोडक्यात दुर्योधन असं द्रोणाचार्यांना म्हणतो की भीम आणि अर्जुन हे फक्त दोनच नाहीत. भीम आणि अर्जुन यांच्यासारखे अनेक, त्यांच्या समबलाढ्य असणारे अनेक योद्धे आहेत. कोण कोण आहे? युयुधानो आहे, युयुधान आहे, विराट आहे, द्रुपद आहे, महारथ, हे सगळे महारथी अतिरथी या ठिकाणी आलेले आहेत. मग अजून कोण आहे? दृष्टकेतुश्च कीतानः काशीराजश्च वीर्यवान पुरुजित कुंती भोजश्च शैब्यश्च नरपुंगवः. अजून पांडवांच्या सैन्यांमध्ये सामील झालेले, अलायन्स ज्याला म्हणतात, गटबंधन करणारे, अशा प्रकारचे हे पांडवांच्या बाजूला, धर्माच्या बाजूने लढणारे अनेक महान राजे, दृष्टकेतू आहे, चेकितानह आहे, काशीराज, काशी या देशाचा राजा आहे, पुरुजित कुंती भोज आहे, शैब्य आहे, अशा प्रकारचे अनेक योद्धे पांडवांच्या सैन्यांमध्ये सामील आहे. अजून कोण कोण आहे? ज्या अर्थी तो एवढं वर्णन करतोय पांडवाच्या सैन्यांचं, त्या अर्थी त्याच्या मनामध्ये पांडव सैन्याविषयी भीती कुठेतरी आहे. फक्त एक अर्जुन सगळ्यांना भारी, पण अर्जुन आणि भीम यांच्यासारखे अनेक योद्धे, धर्माला मानणारे, धर्मासाठी झुंजणारे अनेक लोक पांडवांच्या बाजूने उभे आहेत. मनामध्ये असणारी पराजयाची भीती आपल्याला थोडीशी दिसून येते. युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. युधामन्यू आहे, विक्रांत आहे, उत्तमौजाश्च वीर्यवान, असे अनेक वीर्यवान आहेत. सौभद्र, सुभद्राचे पुत्र आहेत, द्रौपदीचे पुत्र आहेत, सर्व एव महारथाः, असे अनेक महारथी जे एका वेळी 10,000 10,000 योद्ध्यांसोबत लढू शकतात. हे दुर्योधना, आपल्या सैन्यात कोण नाही का? अशी शंका येऊ नये म्हणून अस्माकं तु विशिष्टाये तान्नी बोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थम तान ब्रवीमिते. अस्माकं तु विशिष्टाय, आपल्या गटामध्ये असणारे अनेक अनेक तान्नी बोध, त्यांना तू जाण. ओ द्विजोत्तम, ओ द्रोणाचार्य, ब्राह्मणांमध्ये उत्तम असणारे, दोन द्विज म्हणजे 2 वेळा ज्यांचा जन्म होतो. शूद्र सोडून सगळ्यांचा जन्म 2 वेळा होतो. मग क्षत्रिय सुद्धा द्रोणाचार्य आपण घेऊ शकतो. नायका मम सैन्यस्य संज्ञार्थम तान ब्रवीमिते. माझ्या सैन्याचे मुख्य मुख्य नायक, मुख्य मुख्य योद्धे, त्यांना फक्त तुम्ही नावांनी समजून घ्या. सुरुवात करताना द्रोणाचार्यांकडे बोट दाखवून दुर्योधन म्हणतो आपण. म्हणजे किती कूटनीती मनामध्ये आहे की आमच्या सैन्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण असेल? पहिला आपण आहात.
भीष्म, कर्ण, कृपाचार्य, समितिंजय, अश्वत्थामा, विकर्णश्च, सौमदत्तीस्तथैव च, हे असे बलाढ्य बलाढ्य ज्यांचं नाव ऐकल्यानंतर हा भीष्म गंगानंदनू, महाप्रताप तेज भानू, कर्ण, एकेकाचं नाव ऐकल्यानंतर शत्रूला नाही पांडवांना सुद्धा चळकाप थरकाप सुटेल अशा प्रकारचे योद्धे आपल्या गटामध्ये आहेत. एवढेच आहेत का? अन्येच बहव शूराः मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्ध विशारदाः. अन्येच बहवः, अजून खूप शूर आहेत जे मदर्थे त्यक्तजीविताः, माझ्यासाठी जीव पण देतील. नाना शस्त्रप्रहरणाः, अनेक अनेक प्रकारच्या शस्त्रांनी सज्ज असणारे, सर्वे युद्ध विशारदाः, सगळे युद्ध करण्यामध्ये पारंगत अशा प्रकारचे असणारे आहेत. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं, पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. अपर्याप्तं अस्माकं बलं भीष्माभिरक्षितं, आपलं असणारं जे सैन्य आहे ते समोरच्याला पर्याप्त, म्हणजे आपल्याकडं खूप 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 ताकद आहे. अ, भीष्मांकडून म्हणजे भीष्म अभिरक्षितम, भीष्मांकडून रक्षण केल्या गेलेलं सैन्य, त्याचं बल अपर्याप्तम, अपार आहे, अपार आहे. आणि भीमाकडून भीमाभिरक्षितम बलम पर्याप्तम, आणि भीमाकडून रक्षण केल्या गेलेले किंवा भीमाकडून नेतृत्व केल्या गेलेले जे सैन्य आहे त्याचं बळ हे कमी आहे, पर्याप्तम, खूप कमी आहे. ठीक आहे. तस्य संजय, आणि असं बोलल्यानंतर भीष्म हे सगळं ऐकत होते आणि भीष्मांची स्तुती केल्यानंतर आणि दुर्योधनाला धीर देण्यासाठी तस्य संजनयन हर्षम कुरु वृद्ध पितामह सिंहनादम विनद्योच्चैः शंखम दद्मौ प्रतापवान. तस्य संजनयन हर्षम, आणि त्याचा आनंद, आणि त्याला आनंद देण्यासाठी कुरुवंशामध्ये सगळ्यात वृद्ध असणारे, पितामह असणारे, वडिलांचे वडील असणारे काय करतात? उच्चैः शंख सिंहनादम विनोद्यत, जोरात त्यांनी शंखाचा नाद केला. एवढ्या जोरात शंख फुंकला की सगळीकडे त्याचा, त्रिभुवनात त्याचा आवाज झाला. दधमौ प्रतापवान, असे प्रतापवान असणारे भीष्माचार्य त्यांनी खुश होऊन किंवा दुर्योधनाला खुश करण्यासाठी शंख फुंकला, जेणेकरून दुर्योधनालाही असं वाटेल की भीष्म हे देखील मला जसं विजय प्राप्त करण्यासाठी मी उत्सुक आहे, त्याप्रमाणे भीष्म सुद्धा एक्साइटेड आहेत राज्य प्राप्त करण्यासाठी, पांडवांना हरवण्यासाठी. असं जर नसतं केलं तर भीमाच्या मनात शंका आली असती की पांडवांच्यासाठी अजूनही भीष्माच्या मनात प्रेम आहे आणि दुर्योधन कदाचित खचला असता. मग जसा शंख वाजवला भीष्मांनी, ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्तः सशब्दस्तुमुलो भवत. ततः शंका, त्यानंतर शंख वाजले, भेरी वाजल्या, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य वाजले आणि त्याचा आवाज सशब्द तुमुलो भवत, आणि त्याचा आवाज जो आहे तो त्रिभुवनात, ढोल, मृदुंग, रणसिंग, शंख, नगारे, याचा आवाज हा फार भयंकर होता. तुमुलह, अतिशय भयंकर आवाज. त्रिभुवनामध्ये आता काय होणार आहे याची चिंता मनात होती सगळ्यांच्या. आणि पुढचं आता वर्णन करतात. ततश्वेत हयैर्युक्ते महति स्यंदने स्थितौ माधवः पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदद्मतुः. भीष्मांनी केलेला शंखनाद ऐकल्यानंतर भगवान कृष्णालाही वाटलं की आता ते आपल्या विरुद्ध असणारं सैन्य सज्ज आहे, आपणही युद्ध करण्यास उत्सुक, सज्ज, धर्माचा लढा जिंकण्यासाठी उत्सुक आहोत, अशा प्रकारचं ऐलान, अशा प्रकारचा संदेश समोरच्या सैन्याला दिला पाहिजे. म्हणून पांढऱ्या घोड्यांच्या असणाऱ्या अतिशय उत्तम अशा रथामध्ये तो त्यांना रथ कसा भेटला याच्याविषयी आता कथा आहेत. कथा सांगण्यासाठी धावतं चिंतन नाही, त्यासाठी वेगळ्या आपण चिंतन करूया. ततः, त्याच्यानंतर श्वेतैही हयैही युक्तैही, पांढऱ्या घोड्यांचा
रथ. आणि मग माधवाने म्हणजे कृष्णाने, पांडवाने दोघांनी मिळून शंखौ प्रदद्मतुः दोघांनी शंख वाजवले. मग कोणी कोणी कुठला शंख वाजवला? पांचजन्यम ऋषिकेशम देवदत्तम धनंजय पौंड्रम दद्मौ महाशंकम भीमकर्मावृकोदरः. मग कोणी शंख वाजवला बघा. त्या ठिकाणाहून विरुद्ध सैन्याने सैन्यातील भीष्मांनी शंख वाजवला आणि भगवान भक्ताचं रक्षण करण्यासाठी एक पाऊलही मागे जात नाही. भगवान कृष्णाने पहिला शंख वाजवला पांचजन्य नावाचा. अर्जुनाने देवदत्त नावाचा शंख वाजवला आणि भयानक कर्म असणारा असा जो भीम त्यांनी पौंड्र नावाचा मोठा शंख मोठ्याने वाजवला. अनंत विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सह देवश्च सुघोषमणिपुष्पकौ. अनंत विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिर कुंतीचा पुत्र असणारा त्यांनी अनंत विजय नावाचा शंख वाजवला आणि नकुलाने सुघोष नावाचा सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख वाजवला. पुढे काय झालं? काश्यश्च परमेश्वासः शिखंडी च महारथः दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकीश्च पराजितः. अशा प्रकारे वेगवेगळे धनुर्धर महाधनुर्धर काशी राजा, शिखंडी, दृष्टद्युम्न, विराट आणि सात्यकी या सगळ्यांनी देखील शंखनाद मोठ्याने केला. अजून कोणी कोणी? सगळ्यांनी शंखनाद केला. सगळे धर्माविरुद्ध किंवा अधर्माविरुद्ध लढण्यासाठी सगळे सज्ज होते. कोण कोण? द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथ्वीपते सौभद्रश्च महाबाहू शंखान दद्मौ पृथक 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 वेगवेगळे शंखान दद्मुहू वेगवेगळे शंख द्रुपदीच्या द्रौपदीच्या पुत्रांनी सुभद्रेच्या पुत्रांनी वेगळे वेगळे शंख वाजवले. आणि काय झालं? या शंखनादाचा परिणाम एवढा घनघोर झाला, एवढा मोठा आवाज आला, की असं वाटलं आता आकाश सुद्धा आभाळ सुद्धा खाली पडतं की काय. सघोषो धार्तराष्ट्राणां हृदयानी व्यदारयत नभश्च पृथ्वींचैव तुमुलो व्यनुनादयन. त्या आवाजाने सघोष त्या आवाजाने काय झालं? हृदयानी व्यदारयत. आणि कोणाचे? धार्तराष्ट्राणाम. त्या आवाजाने धृतराष्ट्रांचे हृदय कापले गेले. म्हणजे पांडवांच्या हृदयांना काय नाही झालं, आवाज तेवढाच होता, पण भीती वाटली पांडवांना जास्त. म्हणजे अधर्माला कायम भीती राहते, धर्माला कधीच भीती राहत नाही. ही धर्माची शक्ती आहे. आणि काय झालं? नभश्च पृथ्वींच्या म्हणजे पृथ्वी तलावावरती आवाजच आवाज, आकाशामध्ये नभामध्ये सुद्धा घनघोर असा शंखांचा आवाज झाला. आणि मग अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते संपाते धनुरुद्यम्य पांडव. मग हे कौरव सेना ही युद्धाकरता तयार आहे असं बघितल्यानंतर अथ धार्तराष्ट्रान अथ आता धार्तराष्ट्रान म्हणजे कौरवांना व्यवस्थितान दृष्ट्वा सैन्यासाठी सज्ज असलेलं पाहून कपिध्वज अर्जुन प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडव हातामध्ये शस्त्र घेतलेलं आहे. धनुष्य आणि बाण हातामध्ये आहे आणि पुढील वाक्य तो भगवंताला म्हणतो. ऋषिकेशम तदा वाक्यम इदमाह महीपते. ऋषिकेशम म्हणजे भगवान कृष्णाला तदा तेव्हा म्हणजे जेव्हा त्यांनी बघितलं धृतराष्ट्र हे लढायला सज्ज आहेत त्यावेळी तो खालील वाक्य म्हणाला. काय म्हणाला? अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत. अर्जुन म्हणतो, भगवंता माझ्या दोन्ही सैन्यांच्या मध्ये माझा रथ तू उभा कर. आता भगवान कृष्ण त्रैलोक्याचे नाथ आणि अर्जुन असामान्य भक्त, पण भक्तच. असा असामान्य असणारा भक्त भगवंताला आज्ञा देतो आणि भगवंत त्याचं ऐकतात. ही भक्तीची शक्ती आपल्याला पाहायला भेटते. मग मधी दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ उभा करा भगवंताला अर्जुन सांगतो. आणि का? यावदेतान निरीक्षेहम योद्धुकामानवस्थितान कैर्मया सह योद्धव्यम अस्मिन रणसमुद्यमे या रणांगणामध्ये कै मया माझ्याद्वारे
कैही सह योद्धव्यम, कोणाशी युद्ध करावं लागणार आहे? यावत, तोपर्यंत अहम निरीक्षे, एतान, या सगळ्यांना मी पाहतो. कोणाला? जे योद्धुकामान अवस्थितान, अवस्थितान सज्ज आहेत. कामान, इच्छेमुळे. कुठल्या इच्छेमुळे? योद्धुकामान अवस्थितान. आणि मला बघायचं आहे की ही धृतराष्ट्राचे जे असणारे सैन्य आहे, यांना ही दुर्बुद्धी कुठून आली तेही मला बघायचंय. योत्स्यमानान वेक्षेहम य एतेत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेः युद्धे प्रियचिकीर्षवः. तोपर्यंत योत्स्यमानाः, युद्धात योत्स्यमानान म्हणजे युद्ध करण्याच्या इच्छेने आलेले. योत्स्यमानान अवेक्षे, अवेक्षे, मी अहम अवेक्षे, युद्ध करण्याच्या इच्छेने ये, यह, जे, ये, यह नाही, ये येते अत्र समागता, जे या ठिकाणी आलेले आहेत युद्ध करण्याच्या इच्छेने, त्यांना मी पाहिल. धार्तराष्ट्रास्य दुर्बुद्धे, हे धृतराष्ट्राच्या दुर्बुद्धीमुळे हे सगळे आलेले आहेत. आणि युद्धे प्रिय चिकीर्षवः, आणि युद्धाविषयी त्यांच्या अंतःकरणात प्रेम आहे, म्हणून ते या ठिकाणी आलेले आहेत. संजय उवाच एव मुक्तो ऋषिकेशः गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. एव मुक्त्वा ऋषिकेश, अशा प्रकारे जेव्हा अर्जुन भगवंताला म्हणतो, त्यावेळी क्षणाचाही विलंब न लावता भगवान सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयित्वा, रथ, रथोत्तमम, हा उत्तम असणारा रथ दोन्ही सैन्यांच्या मधी स्थापन करतात. आणि मग काय होतं? अर्जुनाची हवा निघून जाते, अर्जुनाचं बळ निर्बळ होऊन जातं. भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषां च महिक्षिताम उवाच पार्थ पश्येतान समवेतान कुरुनिती. आणि भगवान त्याला असं म्हणतात, पश्य, बघ, पश्य एतान समवेतान करून, हे एकत्रित आलेले कौरव त्यांना पहा. कोण आहेत ते? भीष्म द्रोण प्रमुखतः, ज्यांचे प्रमुख हे कोण आहेत? भीष्म आणि द्रोण आहेत. आणि महीक्षिताम म्हणजे जे राजे, भीष्म द्रोण हे प्रमुख, आणि त्यांचे जे राजे त्यांच्या समोर अर्जुनाला नेलेलं आहे. आणि पहा, भगवंत म्हणतात अर्जुनाला, पहा, तुला बघायचं होतं ना कोणासोबत लढायचं आहे? हे बघ, तुझ्या समोर ते उभे आहेत. पुढे थोडस वेगाने चाललेलं आहे, कारण की धावतं चिंतन आहे. तत्रा पश्यत स्थितान पार्थान पितॄणत पितामहान आचार्यान मातुलान भ्रातॄन पुत्रान पौत्रान सखींस्तथा. तत्र, त्या ठिकाणी आता अर्जुन सगळ्यांना निहाळतोय, बघतोय कोण कोण युद्ध करायला आले. जणू काही त्याला माहितीच नव्हतं कोण कोण येणार आहे. सगळं माहित होतं, पण मनात झालेला गोंधळ म्हणजे पहिला अध्याय. सगळं माहित असतं आपल्याला, तरी मनात गोंधळ होतो. तत्र, त्या ठिकाणी अपश्यत, तो पाहता झाला. स्थितान, स्थित, उभे असणारे युद्धासाठी. कोण? पितृन म्हणजे वडीलधारी मंडळी, तो पाहता झाला. पिता महान, वडिलांचे वडील असणारे, त्यांनाही तो पाहता झाला. अजून कोणाला पाहता झाला? आपल्या आचार्यांना, गुरूंना तो पाहता झाला. मातुलान म्हणजे मामे, मामे भावंडांना, मामांना, मातुलान मामांना पाहता झाला. भ्रातृन भावांना पाहता झाला. आपल्या पुत्रा समान असणाऱ्या योद्ध्यांना पाहता झाला. पौत्रान आणि पुत्रांचे पुत्र नातवांना पाहता झाला. मित्रांना पाहता झाला. तसेच आपले श्वसुरान सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान समीक्षस कौंतेय सर्वान बंधून अवस्थितान. श्वशुर म्हणजे सासरे, अत्यंत जीवलग मित्र, सेनयोरुभयोरपि तान समीक्ष, या सगळ्यांना पाहून सह कौंतेय सर्वान बंधून अवस्थितान, सगळ्या युद्धासाठी तयार
सक्षम सज्ज असणाऱ्या बांधवांना पाहून, नातेवाईकांना पाहून अर्जुन मात्र घायल झाला. अर्जुन म्हणतो, डोळ्यांमध्ये पाणी आलेलं आहे, अंतःकरणामध्ये विषादाचा, शोकाचा, दुःखाचा उदय झालेला आहे. कृपया परयाविष्टः विषीदन्निदमब्रवीत. कृपेने, दयेने अंतःकरणामध्ये आविष्ट तो घेरल्या गेलेला आहे. दयेने त्याला घेरला आहे. विषीदन आणि शोकाने युक्त होऊन तो खालील वाक्य बोलतो. अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृत्स्नं युयुत्सं समुपस्थितं दृष्ट्वे इमं स्वजनं दृष्ट्वा इमं स्वजनं, या सगळ्यांना युद्ध करण्यासाठी माझ्या स्वजनांना बघून काय होतंय? सीदंती मम गात्राणि मुखंच परिशुष्यती वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. या सगळ्यांना बघून सीदंती मम गात्राणि, माझे हातपाय थरथर कापतायत. मुखंच परिशुष्यती, मुख कोरडं पडलेलं आहे. वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते, माझ्या अंगावरती काटा उभा राहिलेला आहे. वेपथुः, कंपन माझ्या शरीरामध्ये होत आहे आणि हातपाय मात्र गळालेले आहेत, त्यांच्यामध्ये ताकद नाही. अरे पण तुझ्याकडे गांडीव वस्त्र आहे ना? अहो ते सुद्धा पडतंय. गांडीवं संसृते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. अतिशय महत्वाचा मुद्दा. मे मनः भ्रमती इव च. माझं मन आता भटकतंय. माझं मन जागेवरती नाही. मी माझा राहिलेलो नाही. गांडीवम संस्कृते हस्तात. हस्तात हातातून गांडीव धनुष्य पडतं. त्वक्चैव परिदह्यते, त्वचेचा जाळ निघतोय. अवस्थातुम न शकनो, मी उभं राहण्यासाठी माझ्या अंगात त्राण नाही भगवंता. युद्ध तर लांबची गोष्ट आहे, भगवंताला म्हणतो. आणि मग तुला युद्ध, राज्य पाहिजे का नको? न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च किं नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा. न कांक्षे विजयम कृष्ण, मला हा विजय नको, पण राज्य न राज्यम, राज्य पण नको, जाऊ दे, माझ्या जवळच्यांना मी मारू का आणि मग राज्य मिळू, पुढे तो बोलणारच आहे. सुखानीच, अरे तुला सुख नको, सुख मला. आणि तो बोलतो, या राज्याने काय होणार आहे माझं? किम नो राज्येन गोविंद गोविंद किम भोगैर्जीवितेन वा, या भोगांनी काय फरक पडणार आहे माझ्या आयुष्यामध्ये? असं का बोलतोय अर्जुना? अहो, ज्यांच्यासाठी मी युद्ध करायला आलो, ज्यांच्यासाठी मी राज्य मिळवणार आहे, ते माझ्या पुढ्यातच, माझ्या समोरच युद्ध करायला तयार आहेत. एकतर ते मरतील, नाहीतर मी मरेल. समजा ते मेले आणि मी राज्य जिंकलं, तर माझ्या बांधवांना काय फायदा? ते तर मेले. अर्जुन म्हणतो, ज्यांच्यासाठी मी एवढं धडपड करायसाठी आलो, तेच माझ्या हातून मरायसाठी उभे आहेत. ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय असेल भगवंता? येषामर्थे कांक्षितन्नः कांक्षितन्नः राज्यं भोगाः सुखानि च ते त इमेव स्थिता युद्धे प्राणांस त्यक्त्वा धनानि च. येषाम अर्थे, ज्यांच्यासाठी राज्यं भोगाः सुखानि च कांक्षितम्, ज्यांच्यासाठी माझ्याकडून राज्य, भोग, सुख इच्छिले गेले, ते ते लोक इमे अवस्थितः, ते इमे युद्धे अवस्थितः, ते लोक या युद्धामध्ये उभे आहेत. कसे उभे आहेत? प्राणांस त्यक्त्वा धनानीच, प्राणांचा त्यांनी त्याग केलेला आहे. धन वगैरे सगळ्यांचा, घरदाराचा त्याग करून ते या ठिकाणी युद्धासाठी आलेले आहेत. आणि मी जर युद्ध केलं तर ते मरतील. त्यांना, माझ्या जवळच्या लोकांना कसलाच फायदा होणार नाही या युद्धाचा. आचार्याः पितरः पुत्राः तथैव च पितामहाः मातुलाः श्वशुराः पौत्राः श्याला संबंधिनस्तदा. आचार्य, शिक्षक, पितर, वडील, पुत्राः मुलं, तथैव च पितामह, तसेच आजोबा, मातुलाः मामा, श्वशुराः सासरे, पौत्राः नातू, शालाः साला, संबंधिनस्तता, अशा प्रकारचे अनेक नातेवाईक त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि यांना मारून मला राज्य नको 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 भगवान. एतान्न हन्तुमिच्छामि, मला यांना नाही मारायचंय. घ्नतोपि घ्नतोपि मधुसूदन, मी जरी मेलो तरी मला ह्यांना मारून मात्र राज्य घ्यायचं नाही. का?
अहो त्याचा काय फायदा आहे मला? त्रैलोक्य राज्यस्य हेतोः किम? त्या त्रैलोक्यातील राज्याचा मला काय फायदा आहे? कारण की ज्यांच्यासाठी मी राज्य घेणार आहे, ते तर माझ्यासमोर मरायला तयार झालेले आहेत आणि त्यांच्यापैकी एक तर ते मरतील, नाहीतर मी मरणार आहे. म्हणून नको मला हे राज्य. आणि या सगळ्या लोकांना मारून हे जे आततायी आहेत, ज्यांना स्वतःला तर काही कळत नाही, पापी लोक आहेत, त्यांना मारून मी का माझे हात पापाने रक्तरंजित करून घेऊ भगवान? निहत्य धार्तराष्ट्रानः का प्रीती स्यात् जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैताना ततायिनः. निहत्य धार्तराष्ट्रान, या कौरवांना, धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून असं काय प्रेम मिळणार आहे बाबा? का प्रीती स्यात? असं काय आनंद होणार आहे जनार्दन, ओ भगवान कृष्ण? अ, अत एतान अततायिनः हत्वा, या पापी लोकांना मारून पापमेव आश्रयेत अस्मान, अस्मान आम्ही पापाचाच आश्रय करू, पापच आमच्या पदरात पडणार आहे यांना मारून. म्हणून तस्मात् नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबांधवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. पुन्हा एकदा तोच विचार अर्जुन सांगतोय. तस्मान न अर्हा वयं हंतुम, म्हणून त्यांना मारण्यात काही अर्थ नाही. धार्तराष्ट्रान स्वबांधवान हंतुम न अर्हा, न अर्हा, हा त्यांना मारण्यासाठी स्वजन म्हणजे धृतराष्ट्रांना धौ धार्तराष्ट्रांना म्हणजे कौरवांना, बांधवांना मारण्यामध्ये काहीही एक स्वारस्य नाहीये. आम्ही काय त्यासाठी योग्यही नाहीयेत. आणि आपल्या लोकांना मारून कोण सुखी झालेला आहे? हे माधव, स्वजनम ही कथम हत्वा सुखिनः स्याम. स्वजनम कथम हत्वा सुखिनः. आपल्या जवळच्या लोकांना मारून कसं काय कोण सुखी होईल? आणि आता अर्जुन भगवंताला शहाणपणा शिकवतोय. अर्जुन म्हणतोय, चला ते मूर्ख आहेत, आपण मूर्ख आहेत का? असं म्हणतो अर्जुन. यद्यपि तेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षय कृतं दोषम मित्रद्रोहे च पातकम. यद्यपि, यदि अपि, जरी ते न पश्यन्ति, ते बघत नाहीयेत की आपण आपल्या बांधवांना मारणार आहे. का? लोभोपहत चेतस, चेतसः मन, अपहतः मारल्या गेलेले, झाकल्या गेलेले विचारांची दृष्टी, लोभाने, लोभाने ज्यांचं मन मारल्या गेलेलं आहे, अशा लोकांच्या मनामध्ये कुलक्षय कृतम दोषम मित्रद्रोहेच पातकम, आपल्या कुलाचा क्षय होईल, मित्रद्रोहाचं पाप आपल्याला लागेल, अशा प्रकारच्या पापाचं चिंतन त्यांच्या मनात येत नाही, कारण की लोभोपहत चेतस. आणि अर्जुन म्हणतो, त्यांना कळत नाही भगवान, आपल्याला तरी कळतं. कथम न नेयम अस्माभिः, अस्माभिः कथम न नेयम, आमच्याकडून, आपल्याकडून हे कसं जाणलं जाऊ नये? पापात अस्मान निवर्तितुम, या पापांपासून निसटण्याचा उपाय, या पापांपासून आपल्याला सोडवण्याचा उपाय कथम न नेयम अस्माभिः, आपण आपल्याकडून का जाणला जात नाहीये? त्यांना कळत नाही, आपल्याला तर कळते ना. आपल्याला, आपण तर याच्यातून सुटलं पाहिजे. आणि काय काय होणार आहे? कुलक्षयकृतम दोषम प्रपश्यद्भिः, कुलाचा होणारा नाश प्रपश्यद्भिः, पाहून सुद्धा युद्ध करतोय, म्हणजे आपण किती मूर्ख आहोत, किती ज्ञानाची भाषा अर्जुन बोलतोय. आणि ही सगळी धृतराष्ट्राची खेळी. धृतराष्ट्राने संजयाच्या डोक्यात हे सगळं भरलं आणि अर्जुनाने येऊन असंच्या असं बाहेर सांगितलं. त्यांना कळत नाही, आपल्याला तरी कळतं. ते अधार्मिक, आपण तर धार्मिक. कुलक्षय, या कुलाचा होणारा नाश, या दोषाला पाहत असताना सुद्धा आपण काय युद्ध करायचं? अरे कुलनाश होणार आहे, काय फरक पडतोय? अर्जुन म्हणतो, कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः धर्मे नष्टे कुलम कृत्स्नम अधर्मोभिभवत्युत. तो म्हणतो, अहो कुलक्षयाचा नाश झाल्यानंतर, कुलाचा नाश झाल्यानंतर सनातन काळापासून चालत असणारे कुलधर्मांचा नाश होतो. बरं, धर्मे नष्टे कुलम कृष्ण अधर्मोभिभवत्युत. एकदा का धर्माचा नाश झाला कुळामध्ये, तर अधर्म आपल्याला आपोआप वाढायला लागतो.
अरे अधर्म वाढला तर एवढं काय फरक पडते? अहो, अधर्म वाढला तर स्त्रिया दूषित होतात. स्त्रिया दूषित झाल्या की वर्णसंकर होतो. अधर्माभिभवात कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः. स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. अधर्म अभिभवात, अधर्म वाढला, कुलस्त्रियः प्रदुषन्ति. कुलस्त्रिया दूषित होतात, वाईट वेगळ्या मार्गाला जातात. आणि एकदा का स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय, एकदा स्त्री वेगळ्या मार्गाला गेली की वर्णसंकर होतो. अहो, वर्णसंकर झाला, काय बिघडलं? आजकाल सगळेच लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज सोडून लव्ह मॅरेजच करतात. कुठली जात काय, काही पाहत नाही. एका ऑफिसमध्ये आता ती वेळ आहे. भगवान अर्जुन म्हणतो, "नाही, नाही, नाही. एकदा का संकर झाला, ब्राह्मणाचा क्षत्रियाशी, क्षत्रियाचा ब्राह्मणाशी, ब्राह्मणाचा शूद्राशी एकदा का संकर झाला, नरकायैव संकरो नरकायैव कुलग्नानां कुलस्य च पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिंडोदकक्रियाः." संकर झाल्यानंतर नरकाय एव, ते नरकाला जातात. कुलांचा नाश होतो. कुलग्नानां कुलस्य च, आणि कुळामध्ये असणारे जे पितर आहे, पितरः लुप्तपिंडोदक क्रियाः पतंती. लुप्तपिंडोदक क्रियाः, तर्पणादी जे इतर रिच्युअल्स आहेत, प्रथा आहेत किंवा एक विज्ञान आहे, त्याच्यामध्ये लुप्तपिंडोदक क्रिया जे आपण त्यांना अ, पितृ लोकांना आपण या ठिकाणातून जी आहुती देत असतो, ती त्यांना मिळणार नाही. कुळातील जे असणारे पितृ आहेत ते पाप जमा करतील आणि कुळाचा सुद्धा नाश होईल. दोषैरेतैक कुलग्नानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः. एतैः दोषैः वर्णसंकरकारकैः कुलग्नानां जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः उत्साद्यन्ते. या दोषांमुळे म्हणजे धर्म खाली जातो, अधर्म वाढतो. अधर्म वाढला, स्त्रिया वर्णसंकर करतात. या वर्णसंकरामुळे कुळामध्ये कुलग्नानां जाती धर्माः, अनेक अनंत काळापासून चालत असणारे हे जे जाती धर्म आहेत आणि कुलधर्माश्च, असे सनातन धर्माच्या ज्या काही प्रथा, पद्धती आहेत, त्या सगळ्या मोडून जातात. आणि एकदा का कुलधर्म संपले, उत्सन्न कुलधर्मानां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासः भवतीत्यनुशुश्रुम. एकदा का उत्सन्न कुलधर्मानां, एकदा का कुलधर्माचा ऱ्हास झाला, हे मनुष्याणां कुलधर्मानां, मनुष्याच्या कुलधर्मांचा ऱ्हास झाला. अरे जनार्दना, अरे कृष्णा, अनियतम नरके वासः, अनंत काळापर्यंत त्यांना वास करावा लागतो त्या ठिकाणी. भवती वासः भवती इति अनुशुश्रुम, असं आम्ही ऋषी मुनी यांच्याकडून ऐकलेलं आहे. त्याच्यामुळे युद्ध नको नको करायला भगवान. अरे पण त्यांनी जर तुझ्यावरती हल्लाबोल केला, तर काय करशील तू? मी सुखाने मरायला तयार होईल. अहो बत महत्पापम कर्तुम व्यवसिता वयम यद्राज्य सुखलोभेन हंतुम स्वजनमुद्यताः. म्हणजे अशा प्रकारचं युद्ध करून महत्पापम कर्तुम व्यवसिता वयम. वयम आपण मोठं पाप करण्यासाठी तयार झालेलो आहे. हे युद्ध म्हणजे युद्ध नसून मोठं पाप आहे. कशामुळे करतोय आपण हे सगळं? राज्य सुख लोभेनं. या राज्यामुळे आणि सुखामुळे आपण स्वजनम हंतुम उद्यताः, आपण आपल्या स्वजनांना मारण्यासाठी तयार झालेलो आहे. आणि हे सगळ्यात मोठं पाप आपण करत आहोत. भगवान चुकतंय काहीतरी. आता मी ठरवतो भगवान, जरी मला ह्यांनी मारलं तरी मी जरी मी अशस्त्रवान असलो आणि ह्यांनी मला मारलं तरी मी मरायला तयार आहेत, आणि ते माझ्यासाठी चांगले भगवान. तर बघा विचारांमध्ये फरक. अर्जुनाला जे अत्यंत चांगलं नाही ते अत्यंत चांगलं वाटायला लागलेलं आहे. भगवान म्हणतो, यदि जरी यदि माम प्रतीकारम अशस्त्रम शस्त्रपाणयः
धार्तराष्ट्रारणे हन्युः तन्मे क्षेमतरं भवेत. यदि जरी माम अप्रतिकारम मी अप्रतिकार करणारा अशस्त्रम शस्त्र नसणारा असा मी धार्तराष्ट्रा हा शस्त्रपाणय रणे हन्युः आणि शस्त्र धारण केलेले धृतराष्ट्राचे जे कौरव आहेत कौरवांकडून जरी मी मारल्या गेलो हन्युः तत् मे क्षेमतरम भवेत ते माझ्यासाठी अतिशय चांगलं आहे. म्हणजे मी माझ्याकडे कुठलंही शस्त्र नाही, मी शस्त्ररहित आहे, कौरवांकडे शस्त्र आहे आणि त्यांच्याकडून जरी मी मारल्या गेलो तरी माझ्यासाठीही चांगलं आहे भगवान, मी युद्ध करणार नाही. संजय उवाच शेवटचा श्लोक. एव मुक्त्वा अर्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत विसृज्य सशरम चापम शोकसंविघ्न मानसः. या श्लोकामुळेच की काय अध्यायाला अर्जुन विषाद असं नाव पडलं. संजय म्हणतो धृतराष्ट्राला एवढं बोलून एव मुक्त्वा अर्जुनाने काय केलं रथोपस्थ उपाविशत संख्ये युद्धामध्ये रथामध्ये मागच्या जागेमध्ये जाऊन बसला. धनुष्य घेऊन गेला का विसृज्य सशरम चापम धनुष्य आणि बाण दोघांना टाकून दिलं खाली ठेवलं. शोक संविघ्न मानसः मनामध्ये शोक घेऊन मनामध्ये दुःख कल्लोळ घेऊन पाठीमागे जाऊन बसला. पहिला अध्यायाचा मतित अर्थ या ठिकाणी संपलेला आहे. 2-3 मुख्य मुद्दे आहेत. एक म्हणजे स्थान आपल्या मनावरती परिणाम करते. एक दुसरं अर्जुनाला माहित होतं की कोणाशी युद्ध करायचं आहे. माहित असताना सुद्धा तो युद्ध करायसाठी आला आणि आल्यानंतर विचार बदलला. माणसाचा विचार कधी बदलेल सांगता येत नाही. आणि तिसरी गोष्ट धर्म गेला कुळातील अधर्म वाढतो. अधर्म आला कुलस्त्रिया दूषित होतात. कुलस्त्रिया दूषित झाल्या वर्णसंकर होतो. वर्णसंकर झाला पितरांचे दोष घडतात. नरकामध्ये आपण पडतो. अशा प्रकारे सगळं असताना मी युद्ध करणार नाही अशा प्रकारची भूमिका अर्जुन घेतो आणि बाणांना आणि धनुष्याला खाली ठेवून रथाच्या मागे बसतो. भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला कसा बोध करणार आहे पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतिः. हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.